Take a seat. A beautiful session today. A different session. आज नेहमीसारखं आपण काहीच नाही करणार आहे. Yes. Take a seat, everyone. Take a seat. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. दोन्ही हात आपल्या हातवरती. थोडीशी एनर्जी रिलॅक्स करायची. सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या बरं माझ्यासोबत. नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचे. ओके. टेक अ डीप ब्रेथ. वन मोर टाइम. अजून एकदा एक दीर्घ श्वास नाकाने घ्यायचा. ब्युटिफुल. सगळ्यांनी एकदा रिचेक करूया. बॉडी रिचेक करूया आपण. खांदे रिलॅक्स आहेत का बघा बरं सगळ्यांचे. रिलॅक्स करा असे उंच नको खांदे. एकदम रिलॅक्स. फोरहेड रिलॅक्स करा बरं. कपाळ सगळ्यांचं रिलॅक्स आहे का, त्याच्यावर आठ्या आहेत का. जरा डोळे रिलॅक्स करा. रिलॅक्स होतं जरा. कदाचित एवढी रिलॅक्सेशन द्यायची आपल्याला सवय नाही आहे. थोडंसं रिलॅक्स करायचंय कॉन्शियसली. पाठीचा कणा सगळ्यांचा सरळ ताट असू द्या. मान सरळ असू द्या. अमेझिंग. आणि दोन्ही हात आपल्या हातवरती असू द्या. आणि जस्ट आपल्या स्वतः सोबत राहायचं. That's it. दोन्ही हात तुमचे कम्फर्टेबली रेस्टेड असू द्या. पायावरती असू द्यात रेस्टेड. नॅचरल ब्रीदिंग करायचं आहे. आज आपण आजच्या सेशन मध्ये मेडिटेशन कसं करायचं, काय त्याचे बेनिफिट्स आहेत आणि का करायचं आपण ते बघणार आहोत. आम्ही जस्ट मेडिटेशनचं आमचं सेशन संपलेलं आहे. थोडंसं एक्सटेंडेड व्हर्जन आपण आज करतोय. सो दॅट ज्यांना अजूनही त्याची जाणीव नसेल की का बरं करायचं असतं हे, कशासाठी, तर आजचा हा सेशन आपल्या सगळ्यांसाठी असेल. अगदी रिलॅक्स बसायचंय. सगळ्यांनी कॅमेरा जेवढं पॉसिबल असेल प्लीज ऑन करा. नथिंग कॉस्मॅटिक. काही आपला तुम्ही म्हणाल अरे आम्ही तयार नाही, आंघोळ नाही, आम्ही पण नाही केलेली अजून. आम्ही सकाळपासून क्लासेसच करतोय, फिटनेस क्लास, मग मेडिटेशन आणि आता इथे आहोत. प्लीज डोंट वरी. ब्युटिफुल. स्वतःच्या श्वासासोबत राहायचं. टीम, आय होप माझा आवाज, म्युझिकचा आवाज क्लिअर आहे. थँक्यू. आपण जे काही मेडिटेशन करतो, कुठल्याही प्रकारचं असेल, खूप सारे व्हेरिएशन्स असतात मेडिटेशन मध्ये. पण आपण जे करतो मेडिटेशन, ते लाईफचा कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा म्हणून काही करत नाही. पण आपण जे मेडिटेशन आज करणार आहोत, आपली स्वतःचीच लाईफ खूप जवळून अनुभवता येईल, क्लिअरली अनुभवता येईल, यासाठी करणार आहोत. स्वतः सोबत राहायचंय, काहीच नाही. जेवढं न हलता, बॉडीची मुवमेंट न करता जेवढं बसता येईल तेवढं बसायचं सगळ्यांना. मेडिटेशन म्हणजे काय लॉर्ड बुद्धासारखंच व्हायला पाहिजे किंवा अजून योगी महामुनी त्यांच्यासारखं आपल्याला कोणासारखं तरी बनायचं असं अजिबात नाही. आपण या मेडिटेशन मध्ये आपण
स्वतःची ओळख करून देतो, जरा स्वतः जवळ जातो, स्वतः सोबत जातो. दॅट्स इट. कारण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ना, या लाईफच्या जर्नीमध्ये बघा बरं, तुम्ही सगळेच किंवा बरीच लोक बाकी सगळ्या गोष्टी करतील, पण स्वतःपासून आपण लांब चाललेलो आहोत. अशी लोक स्वतःला एवढं बिझी ठेवतात, एवढं प्रूफ करत असतात की मी किती बिझी आहे, मी किती मल्टीटास्किंग आहे. एवढं बिझी असतात त्या कंपॅरिझनच्या लाईफ मध्ये. एक गोष्ट झाली की दुसरी गोष्ट करण्याच्या मागे, त्याच्या मागे झगडत असतात आणि खूप सारे मनावरती, खांद्यावरती, लाईफ वरती एक्सपेक्टेशन्स कॅरी केलेले असतात. पण एक प्रश्न बरं माझा सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांचं लक्ष असू द्या माझ्याकडे. जर तुम्ही दुसरं काही काम करत असाल ना आज किचन मध्ये, लेडीज किंवा काय, तर प्लीज आज ना 10 मिनिटं बसा फक्त इथे. दिस इज ऑल अबाउट यू. तुमच्यासाठी आज सेशन. बघा बरं, तुम्हाला लाईफ मध्ये बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत, बाकीची लोक माहिती आहे, सगळं माहिती आहे, पण तुम्ही स्वतःला किती ओळखता बरं? खरंच तुम्हाला तुमच्याविषयी सगळी माहिती आहे का? गिव्ह अ व्हेरी ऑनेस्ट आन्सर. स्वतःलाच आन्सर द्या. खरंच तुम्ही स्वतःला ओळखताय का? तेवढा वेळ खरंच दिलाय का तुम्ही स्वतःला ओळखायला? बघा बरं काय आन्सर आहे तुमचं. बाकी सगळं माहित असेल तुम्हाला, जगातली ही न्यूज, ती न्यूज, काय चाललंय या देशात, त्या देशात, आपल्या देशात, आपल्या आजूबाजूला, आपल्या फॅमिलीमध्ये, सब कुछ पता होगा, सिवाय खुद के बारे में. सिवाय तुमच्या बॉडीमध्ये काय होतंय त्याच्याशिवाय बाकी सगळं माहित असेल. बरोबर आहे. सगळ्यांनी आपलं लक्ष आपल्या बॉडीमध्ये घेऊन या बरं. जसं तुम्हाला कळेल, जमेल. जे दररोजची काही जण जे आहेत, आम्ही रेग्युलरली मेडिटेशन करतो, त्यांना माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये कसं लक्ष आणायचं, कसं अवेअरनेस, जाणीवपूर्वक लक्ष घेऊन यायचं. पण तुम्हाला जे कळेल तसं घेऊन या बरं. जिथे तुमचा श्वास अगदी नॅचरली चालेल आणि तिथं काही एफर्ट्स नाही लावायचे, काही फोर्स नाही लावायचा, की त्या प्रत्येक श्वासासोबत तुमची जी चेस्ट आहे, तुमचा हात जो तुम्ही हार्ट वरती ठेवलाय, तो बघा बरं कसं सावकाशपणे छाती फुलतीये, राईज होतीये आणि पुन्हा फॉल होतीये. फील करायची तुमची बॉडी जिथे तुम्ही आता बसलेला आहात. जस्ट नॅचरल ब्रीथ करायचंय. जस्ट स्वतःच्या सोबत राहायचंय. शक्य असेल तेवढी बॉडीची मुवमेंट नाही करायची. हात उगाचच डोक्यावर, चेहऱ्यावर घेऊन नाही जायचे. काही नाही होणार आहे. थोडा वेळ अशा स्थितीमध्ये राहायचंय. जर कोणाची मान पडली असेल, जरा सरळ करा बरं मान आणि पाठ, म्हणजे झोप लागणार नाहीये. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या. ज्यांची मान वाकलेली आहे त्यांनी सरळ करा बरं. सगळ्यांचे कॅमेराज ऑनच असू द्या. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या. आणि एकदा विचार करा बरं, हा जो श्वास आहे ना तुम्ही आता घेताय,
ज्याच्याकडे आपलं आज लक्ष आहे, तो तुम्ही कधीपासून घेताय श्वास? तुमचा लाईफचा फर्स्ट मोमेंट पासून तुम्ही श्वास घेताय है ना? अगदी जेव्हा तुमचा जन्म झाला, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा रडलात, तेव्हा तुम्ही फर्स्ट श्वास घेतला होता, बरोबर? तर तुमच्याच पैकी अशी किती लोक आहेत की ज्यांनी एक एक पूर्ण श्वास एक्सपिरियन्स केलाय, अनुभवलाय कॉन्शियसली? आय नो तुमच्यापैकी प्रत्येकाने स्ट्रेस मात्र खूप छान अनुभवलाय, अगदी जवळून. जी काही लाईफ मधली भीती असते ती सुद्धा अगदी जवळून प्रत्येकाने अनुभवली आहे. जे काही डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही अतिविचार करता, ओव्हर थिंक करता, ते सुद्धा तुम्ही दररोज अनुभवता. पण किती वेळा ती जी शांती हवी आहे, पीस हवी आहे, ते कॉन्शियसली जाणीवपूर्वक किती जणांनी अनुभवली आहे? सिम्पली ऑब्झर्व करा बरं तुमचा श्वास, तुमचं ब्रीदिंग. काहीच कंट्रोल नको, काही फोर्स नकोय, काही इम्प्रूव्ह पण करत बसू नका. जो चाललाय तो अगदी व्यवस्थितच आहे. सिम्पली ऑब्झर्व करा. कारण आजच्या या मोमेंट मध्ये, आजच्या या मेडिटेशन मधून आपण एक खूप मोठं सत्य एक बघणार आहोत. जसं श्वासाला आपण कंट्रोल नाही करू शकत, तो आपल्याला एक ऑटोमेटेड गिफ्ट आहे आपल्या लाईफ मध्ये. की जिथे आपल्याला काहीच करावं लागलेलं नाहीये आजपर्यंत नॉर्मल स्टेट मध्ये. जसं त्याला आपण काहीच कंट्रोल नाही केलेलं, तसंच बघा ना आपली लाईफ पण आहे. तर जरा विचार करा, आपण ज्या गोष्टींच्या मागे ओढाताण करतोय, खूप धावतोय, काही गोष्टी कंट्रोल करण्याच्या मागे असतो. मग ती लोकांना असेल, सिच्युएशनला असेल, कशाच्या तरी मागे धावतोय आपण. तसं श्वासाला गरजच नाहीये कंट्रोल करायची, आणि तरी तुमचं लाईफ किती सुंदररित्या चालू आहे की. ऑफकोर्स तुम्ही जिवंत आहात म्हणजे तुमचा श्वास अगदी सगळं योग्य प्रकारे चालू आहे. अगदी तशाच प्रकारे लाईफ मध्ये पण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करायची खरी तर गरजच नसते. मे बी काही सिच्युएशन जरा लाऊड असतील, म्हणजे तुम्हाला पेनफुल असतील. काही गोष्टी छान पण असतील तुमच्या लाईफ मध्ये. असं तर होत नाही की नुसतंच पेन आहे तुमच्या लाईफ मध्ये, काहीतरी चांगल्या गोष्टी पण घडतच असतात. पण हे जे लाईफ मधलं जे सफरिंग आहे ना, सफरिंग कधी चालू होतं? जेव्हा तुम्ही रेडी असता फाईट करायला. म्हणजे प्रत्येक आवाज तुमच्या लाईफ मध्ये आला. आवाज म्हणजे काय? अनप्लेझेंट ज्या सिच्युएशन आहे, चॅलेंजेस आहेत, तुम्ही त्याला फाईट करायला लागता, त्याच्या अगेन्स्ट जाता, रेजिस्टन्स दाखवता, तुम्ही स्वतःलाच आर्ग्यू करता त्या रियालिटीच्या सोबत. म्हणून आपले सफरिंग्स, जे काही पेन्स आहेत ना, ते वाढत जातात. आणि मग तुम्हाला क्वेश्चन येतो की अरे यार, मेरी लाईफ में ऐसा क्यों हो रहा है? माझ्याच लाईफ मध्ये एक अडचण गेली की दुसरी अडचण का बरं उभी राहते? आज त्याचं उत्तर कदाचित तुम्हाला नक्की मिळेल. जसं आपण आपल्या श्वासाला एक्सेप्ट केलंय जसं आहे तसं, त्याला काही फोर्स नाही लावला, काहीच कंट्रोल नाही केलं, तरी ते आपल्या पूर्ण बॉडीला, म्हणजे आपल्या पूर्ण लाईफला तो आपोआप सहजरित्या सगळं चक्र चालू आहे, त्याचं सगळे फंक्शन्स प्रॉपरली चालू आहे. आणि अगदी श्वासाप्रमाणे जर आपल्याला आपली लाईफची गाडी जी चालवायची असेल ना, एफर्टलेसली,
सगळं काही जणू काही सगळं व्यवस्थित आहे. या मेडिटेशन मधून तुम्ही नक्कीच ते जाणू शकता, फील करू शकता बाय द ॲक्सेप्टन्स. बऱ्याचदा आपण हेल्पलेस फील करतो लाईफ मध्ये, अरे मैं कुछ भी नहीं कर सकता हूँ, आता मला काहीच नाही करता येणार, हेल्पलेस. पण ज्या क्षणी तुम्ही श्वासासोबत राहताय जाणीवपूर्वक, मग श्वासाला तुम्ही रेजिस्टन्स दाखवता का? तू असा नाही श्वास घ्यायचा. बॉडीला सांगता का, तुम्ही कमांड करता का हा बरोबर नाही श्वास, असं असायला पाहिजे? आहे का काहीतरी एफर्ट्स त्याच्यामध्ये? झिरो एफर्ट्स आहेत. आणि तरीही किती सुंदररित्या तुमची बॉडी, तुमचं लाईफ चालू आहे की नाही? ऑफकोर्स तुम्ही श्वास घेताय म्हणजे तुम्ही जिवंत आहात. मग त्याला कसा सहजतेने आपण एक्सेप्टन्स दिलेला आहे. हाऊ अबाउट अगदी तसाच नॅचरल एक्सेप्टन्स आपण आपल्या लाईफला दिला तर काय मॅजिक होईल बरं? सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या, जरी कोणाचं लक्ष इकडे तिकडे गेलं असेल तरी पुन्हा माझ्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. सगळ्यांनी एकदा पुन्हा पाठ सरळ करा बरं. डोळे अजिबात उघडायचे नाहीयेत आजच्या प्रोसेस मध्ये. पाठीचा कणा सरळ असू द्या, डोळे अजिबात नाही उघडायचे कोणीच. आय नो ज्यांना सवय नाहीये त्यांना थोडं चॅलेंजिंग जाईलही एवढा वेळ बसायला एकत्र, एवढा वेळ. इट्स ओके. कुठले तरी विचार येतील मनामध्ये, येऊ देत. पुन्हा माझ्या आवाजापर्यंत यायचं आणि आपण जो विचार करतोय, जे श्वासाला ऑब्झर्व करतोय तिथपर्यंत पोहोचायचं. ब्युटिफुल. तुम्ही दिवसभरामध्ये, अजून एक पुढचा क्वेश्चन, दिवसभरामध्ये किती वेळा इमोशन चेंज करता किंवा होतात? तुम्ही म्हणाल ते ऑटोमॅटिकली होतं. कोणत्या कोणत्या विचारांमुळे इमोशन चेंज होतात? मग कधी कधी चांगले इमोशन्स होतात, हॅपी वाले. कधी कधी थोडंसं मूडच नसतं. रिझन बऱ्याचदा तर सापडतच नाही, पण उगाच मूडच नसतं आज ना. आणि तुम्ही फार प्राऊडली सांगता सगळ्यांना, आज ना मला खूप डल वाटतंय. कसं आहे ना हे क्लायमेट, त्याच्यामुळे डल वाटतंय. म्हणजे कारण अशी रिझनिंग द्यायची आपल्याला सवय आहे. म्हणजे लिटरली आपण जसे कपडे बदलतो की नाही दिवसभरामध्ये, घरामध्ये वेगळे, बाहेर जाताना वेगळे, लिटरली तसे त्याच्यासोबत ना इमोशन सुद्धा तुम्ही बदलत असता. आणि दिवसभरामध्ये किती चेंज होतात इमोशन्स. मग ते प्रत्येक रोल मध्ये चेंज होत असतील. तुमचे प्रत्येक रोल मध्ये असाल, घरी वेगळे असाल, कामाच्या ठिकाणी, फ्रेंडच्या सोबत, रिलेटिव्हच्या सोबत, सगळीकडे तुमचे रोल्स चेंज होत असतात. पण नक्की कोणत्या रोल मध्ये तुम्ही खरे असता बरं? काय आन्सर? खरं तर कोणत्याच रोलमध्ये तुम्ही खरे नसता. डू यू ऍग्री? तुम्ही तुमची फक्त ड्युटी परफॉर्म करत असता. आणि जो कुठल्या लाईफ मध्ये नॉईज येतोय, नॉईज म्हणजे आवाज म्हणजे काय, जे काही चॅलेंजेस येतात ते, त्याच्या मागे आपले तुम्ही त्याला सॉल्व्ह करत पळत असता. आणि पूर्ण लाईफ तुम्ही काहीतरी बनण्याचा प्रयत्न करताय, टू बिकम समबडी. मे बी कोणाला सक्सेसफुल व्हायचं असेल, कोणाला रिस्पेक्ट हवा असेल, कोणाला कुठल्या तरी गोष्टींचं अप्रुव्हल व्हायचं असेल, हवं असेल, कोणाला इम्पॉर्टंट व्यक्ती बनायचंय. म्हणजे ज्या वेळेस प्रत्येक जण काहीतरी बनण्याच्या मागे आहे या जगामध्ये, या सगळ्या धावपळीत ना तुम्ही स्वतःबरोबर किती कनेक्ट असता, किती वेळ स्वतःसोबत घालवता, का बऱ्याचदा डिस्कनेक्टेडच असता तुम्ही स्वतःपासून. आणि हे सगळं करत असताना माय डिअर फ्रेंड्स, जर तुम्ही स्वतःसोबत जर कनेक्ट होऊन राहिलात, नो मॅटर तुमचे काय गोल्स आहेत तुमच्या लाईफमध्ये, काय तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत, नक्की तुम्हाला त्या रस्त्यावरती चालताना एक कनेक्शन नक्कीच मिळेल, नक्की धागा दोरा मिळेल. आणि मेडिटेशन ही त्याची एक बेसिक पायरी.
मेडिटेशन ही एक रिटर्न जर्नी आहे, म्हणजे कमबॅक करण्याची. म्हणजे जिथे आपण काहीतरी परफॉर्म करण्याच्या मागे धावतोय, तिथे जरा मेडिटेशनने आपल्याला एक एहसास, एक जाणीव करून दिली जाते, आत्ताच्या क्षणामध्ये राहणं, प्रेझेन्स मध्ये राहणं. जिथे आपण या नॉइझी वर्ल्ड मध्ये फिरत असतो आणि जिथे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन शोधत असतो, तर हा प्रॉब्लेम आला, आता मी काय करू? किंवा तुम्ही स्वतःला विचारता, बाकीच्या लोकांना विचारता, किंवा स्वतःशीच बोलत असाल, आता मी क्या करू? पण मेडिटेशन आणि स्वतःसोबत राहणं तुम्हाला ही जर्नी तुम्हाला कमबॅक करू शकते, तुमच्या सोबत कनेक्ट होण्यासाठी, तो सायलेन्स अनुभवण्यासाठी. जिथे तुम्ही ना नेहमी कशा ना कशाच्या मागे पळताय, या लाईफच्या मागे पळताय आणि लाईफ पुढे पळते, म्हणजे लिटरली मृगजळासारखं. पण हा मेडिटेशनचा क्षण, जेव्हा आपण आपल्या श्वासासोबत राहतो, जेव्हा जाणीवपूर्वक स्वतःसोबत कनेक्ट होतोय, म्हणजेच फायनली तुम्ही स्वतःला अनुभवताय, तुमच्या आतमधला असणारा खरा सायलेन्स अनुभवताय. इट्स ओके माय डिअर फ्रेंड, की प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीच्या मागे धावायलाच पाहिजे आणि ती कंप्लीट होण्याचा अट्टाहासच ठेवायला पाहिजे, की जेणेकरून तुम्ही स्वतःलाच वर्दी फील नाही करत आहे, की छे मला तर हे होतच नाही, किती वर्षापासून मी करतोय. आणि त्यामुळे जे काही मेंटल प्रेशर क्रिएट करताय, तुम्ही बर्डन क्रिएट करताय, इमॅजिन करा त्याचा काय परिणाम होत असेल माझ्या शरीरावर, आपल्या आतल्या बॉडीवरती, प्रत्येक ऑर्गन वरती, नर्वस सिस्टीम वरती, ब्रेन वरती, हार्ट वरती, लंग्स वरती. त्याचा परिणाम नक्कीच होईल ना, तुम्ही जे काही विचार करणार आहे, ज्या प्रकारे तुम्ही धाव घेणार आहे, इजंट इट? जसं आपण चालत असणारा तुमचा हार्टचा रेट, आणि जेव्हा तुम्ही थोडस पळता, तेव्हा हार्ट रेट वाढतो की नाही, दम लागतो की नाही तुम्हाला? म्हणजेच काय, तुमचं हार्ट लंग दमतं, बरोबर आहे की नाही? त्याला अधिक प्रमाणात श्वास घ्यायला लागतो, पंप करावं लागतं. पण ज्यावेळेस या मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्ही स्वतःला अलाव करताय थोडस पॉज घेण्यासाठी, स्वतःला अलाव करताय श्वास घेण्यासाठी, की जिथे ऍटलिस्ट तुम्ही स्वतः सोबत पुन्हा रिटर्न येऊ शकता, स्वतःला जाणीव करून घेऊ शकता. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असू द्या, पाठ सरळ करा बरं सगळ्यांनी. नाव इमॅजिन करा, तुमची पूर्ण लाईफ, आतापर्यंतची सगळी लाईफ ना, एक एक चित्रपट डोळ्यासमोर आणा बरं, की ज्यामध्ये तुमचे गोल्स आहेत, ज्या काही गोष्टी तुम्हाला कम्प्लीट करताना येणारं प्रेशर आहे, ज्या काही तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, आणि त्यासोबत होणारे इमोशनल पेन, इमोशनल स्ट्रेस, ते अर्धवट असलेलं कोणासोबतच कम्युनिकेशन, फ्युचरची असणारी भीती, आणि पास्ट भूतकाळाची असणारी पछतावा, रिग्रेट्स. आता एक प्रश्न स्वतःला ऑनेस्टली विचारा, खरी या सगळ्यामधून जात असताना खरंच मी काय लाईफ जगलोय बरं? काय मी अनुभवलंय माझं लाईफ? फिजिकली तुम्ही जिवंत आहात, पण मेंटली, इमोशनली नक्की कुठे आहात तुम्ही? टू समवेअर एल्स. जिथं पाहिजे तिथे नसताच तुम्ही. जेव्हा तुम्ही जेवण करत असता, तेव्हा तुमच्या मनामध्ये दुसराच विचार असतो, दुसरीच काळजी असते, आता ह्याच्यानंतरचं टास्क काय, नंतरचं काय. आणि जेव्हा तुम्ही रेस्ट करत असता, तेव्हा रेस्ट न करता काहीतरी ओव्हर थिंकच करत असता, कुठला तरी विचारात, क्या होगा, आता कसं व्हायचं, अरे माझं आजचं दिवसाचं काम कम्प्लीटच नाही झाले. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी ऐकताय, कोणाला तरी ऐकताय, तेव्हा तुम्ही ऐकतच नाही, तुम्ही तुमचे आन्सर प्रिपेअर करण्यामध्ये बिझी असता. म्हणजे हे तुमचं लाईफ जगत असताना ना, तुम्ही कायम कशा ना कशाच्या मागे धावत आहे, रश करताय. आणि
खरं तर जर लाईफ खरीच एक्सपिरियन्स करायची असेल तर आपल्या दिवसभरातला काही काळ स्वतःसोबत नक्कीच घालवणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. श्वासासोबत येणं म्हणजेच या क्षणासोबत येणं म्हणजेच लाईफला पुन्हा मिठी मारणं. कारण लाईफ ही उद्या घडत नसते, नेक्स्ट मोमेंटला घडत नसते. लाईफ ही आत्ताच्या मोमेंटला इज हॅपनिंग नाव. दोन्ही हात आपल्या हार्टवरती असू द्यात बरं. फील करा ते हार्टबीट्स. प्रत्येक हार्टबीट तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करेल की थोडासा पॉज ले लो, थोडासा थंब जाओ. जेणेकरून तू जेव्हा थांबशील फिजिकली, मला माझं काम खूप चांगल्यारीत्या करता येणार आहे. अदरवाईज तुम्हाला माहितीये, ज्या दिवशी हार्ट दमेल आणि त्याने जर पॉज घेतला तर आपल्याला सगळ्यांना माहितीये की आपल्या लाईफमध्ये काय होणार आहे. तर अशी वेळ यायच्या अगोदर व्हॉट इफ तिची दिल की जो धडकन है उसको थोड़ा सा सुन लूं मैं. सायलेंटली माझ्या श्वासालाच मी ऑब्झर्व करेल. प्रत्येक श्वास हा माझ्या बॉडीमध्ये फिरतोय त्याला जरा कॉन्शियसली ऑब्झर्व करू. जे काही माझ्या लाईफ मधले मोमेंट्स मी घालवलेत ना क्रिटिसाइज करण्यामध्ये, कशात तरी कंपॅरिझन मध्ये, कोणाला तरी ब्लेम करण्यामध्ये किंवा स्वतःलाच करण्यामध्ये, व्हॉट इफ आजपासून मी फक्त ॲप्रिशिएट केलं स्वतःला, प्रत्येक सिच्युएशनला आणि या पूर्ण वर्ल्डला. हाऊ वुड बी द ब्युटिफुल लाईफ. सगळ्यांनी सायलेंटली अगदी मनात माझ्यासोबत बोला, थँक्यू माय डिअर बॉडी. या माझ्या प्रत्येक श्वासाला थँक्यू. थँक्यू फॉर माय ईच ब्रेथ. थँक्यू माय डिअर लाईफ. आणि या सगळ्याची जर जाणीव झाली असेल तर आजपासून ही माझी चॉईस आहे की मी लाईफ पुन्हा जाणीवपूर्वक कॉन्शियसली जगणार आहे. पुरे झालं आता अनकॉन्शियस मध्ये जगणं. पुरे झालं कशाच्या तरी मागे कंटिन्युअस धावणं. मी माझ्या प्रेझेन्स मध्ये राहणार आहे. ही जी शांतता तुम्ही आत्ताच्या क्षणाला जी अनुभवताय तुमची चॉईस आहे. कारण ही तुम्ही दिलेला वेळ आहे. जो काही या पूर्ण आवाजाने जे दुनिया भरलेली आहे ना, आणि बाहेरची तर आहेच, पण जे आतला जो आवाज आहे तो इनर नॉईज जो होता त्याला तुम्ही पीस मध्ये कन्वर्ट करताय, त्या शांतीमध्ये कन्वर्ट करताय. कारण हे सगळं फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या सोबत राहून, तुमच्या श्वासासोबत राहून, या सिंपल मेडिटेशन मध्ये राहून ते पॉसिबल करू शकता. तुम्ही तुमच्या घरी पुन्हा परतू शकता आणि आपलं घर म्हणजे आपली बॉडी. थोडा वेळ या अवेअरनेस मध्ये राहायचंय, सायलेंट मध्ये राहायचंय, सायलेन्स मध्ये. जस्ट स्वतःसोबत, जस्ट बी यू, तुमच्या बॉडी सोबत. हात तुम्हाला जसे हवे तसे ठेवा, रिलॅक्सली. जस्ट थोडा वेळ सायलेन्स मध्ये राहायचंय. शांति शांति ओम शांति सर्वं शुभं भवतु. ओम शांति. प्रभाते हृदयस्मितम्. ओम शांति. जीवनम् आरभ्यते.
शान्ति प्रभाते हृदयस्मितम् ॐ शान्ति जीवनम् आरभ्यते. स्लोली पुन्हा माझ्या आवाजापर्यंत यायचंय. थोडीशी हातापायाची बोटं हलवायची आहेत जरा. आणि पुन्हा आपल्या या वर्ल्ड मध्ये आपल्याला रिटर्न यायचंय. फील करा तुमची बॉडी. आजूबाजूला येणारे आवाज फील करा. एक दीर्घ श्वास घ्या बरं सगळ्यांनी. चला, आणि दोन्ही हात एकमेकावरती रब करा. आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यावरती, आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचे. आतमध्येच डोळ्यांची जरा उघडझाप करायची आहे. आणि अगदी सावकाशपणे तो हात आहे, ती एनर्जी आहे, आपल्या पूर्ण चेहऱ्यावर, आपल्या बॉडीवरती द्यायची. अगदी सावकाशपणे स्माइल करत डोळे उघडायचे. जर तुमच्या जवळ पाणी असेल तर सगळ्यांनी पाणी पिऊन घ्यायचे. Beautiful. Thank you so much for having this beautiful time with us. Thank you. Amazing. How was that, everyone? कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? येस. असं कोणी आहे का इथे की ज्यांनी फर्स्ट टाइम किंवा खूप दिवसानंतर पहिल्यांदाच मेडिटेशन केलं? एनीबडी हियर? आहे कोणी असं फर्स्ट टाइम? येस, आय अंडरस्टँड. या शांतीमध्ये राहावंसं वाटतंय, बोलावंसं नाही वाटत आहे, राईट? एनीबडी हियर ज्यांनी फर्स्ट टाइम मेडिटेशन केलं असेल? इथे बरीच आपले लोक आहेत की आपण डेली मेडिटेशन करतो, है ना? तुमच्या लाईफ मध्ये काय मेडिटेशन मुळे चेंज झाला? दिस सेशन आपण कशासाठी करतोय? आपल्या लाईफ मधले, आपल्याला जी लाईफ जगायची आहे, मिळवायची आहे, थोडक्यात आपले गोल्स आपल्याला मिळवायचे आहेत. तर ते करताना फक्त फिजिकल ऍक्शन आपल्याला नेहमीच उपयोगाचे असतात असं नाही. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या मार्गावरती जावं लागतं, सगळ्या स्वतःवरती काम करावं लागतं. आणि त्यातला एक मार्ग जो अति उच्च, अति इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे आपलं श्वास, आपलं ब्रीथिंग, आपलं सायलेन्स. आणि जे मेडिटेशन ग्रुपमध्ये आमच्या जो मौन साधना चालू आहे, मे बी कदाचित नवीन लोकांना किंवा ज्यांनी जस्ट ही जर्नी चालू केली असेल त्याचे बेनिफिट्स इमिडिएटली नाही कळणार. पण आम्ही गेले कित्येक महिन्यापासून करतोय, है ना? मे बी 4 मंथ्स. किती मंथ झाले आपले? 3-4 महिने झाले. तुम्हाला जाणवले असतील किंवा नसतील, पण इट्स 100% शुअर त्याचे मल्टिपल बेनिफिट्स तुमच्या बॉडीमध्ये, माइंडमध्ये, इमोशन्समध्ये सगळीकडे झालेले आहेत. तर आपण ज्यांनी अजून सुरू नाही केलेलं, ज्यांना माहीतच नाही नक्की काय करायचं असतं, त्यांना जरा आपण आपले एक्सपिरियन्स शेअर करूया की काय बरं मेडिटेशन होतं आणि डे टू डे लाईफ मध्ये काय असं मॅजिकल डिफरन्स येतोय, काय फील होत आहे, जाणीव होत आहे जे तुम्ही सांगताय. खूप शांत वाटतंय. का मिळते अशी शांती? आणि एवढा वेळ आहे का बेसिकली तिथपर्यंत पोहोचायला आपल्याला?
पण आपण जस्ट सकाळचा अर्धा तास 20 मिनिटं आपण मेडिटेशन घेतो आणि नंतर काही जण अजून कंटिन्यू करतात. जी मौन साधना चालू आहे, आणि मग आजकालच्या या मटेरियलिस्टिक या धावत्या जगामध्ये एवढं पॉज घेणं, शांत राहणं नाही पॉसिबल. बट देन आपण ऑर्डिनरी लोक आहेच नाही, है ना. वी आर ऑल 1% ऑफ द पॉप्युलेशन की जे स्वतःवरती काम करतात. आणि म्हणून आपण बाकीच्या गोष्टी, कदाचित मटेरियलिस्टिक गोष्टी कमी केल्यात, पण त्या मौन साधनेसाठी आपण टाइम दिलेला आहे. आणि त्यामधून जे काही मिळतंय ना आपल्याला, आणि जे मिळत असणार आहे तुम्हाला, इट हॅज नो कोरिलेशन. ऍब्सोल्युटली बिनाजिन. मेडिटेशन हे रामबाण उपाय आहे सगळ्या गोष्टींसाठी. फिजिकल पेन्स असतील, इमोशनल पेन असेल, एनिथिंग. आणि दॅट इज द बेस्टेस्ट गिफ्ट आपण आपल्या स्वतःसाठी देत असो. मटेरियल गिफ्ट तर हम सभी देते हैं, सबके पास बहुत है. काही नाही असं शक्यच नाही आजकालच्या ह्याच्यामध्ये. डू यू अग्री? थोडंफार प्रमाणात असेल, येस, अजून मटेरियलिस्टिक गोष्टी हव्यात, दॅट्स कम्प्लिटली फाईन. पण ते त्याच्या मागे जात असताना जरा स्वतःमध्ये पण जाऊया, स्वतः सोबत राहूया. सगळ्यांसोबत राहून झालंय आपलं, है ना. आणि हेच मेडिटेशन मधून आपण करतोय. जस्ट आपल्या सोबत राहतोय, स्वतःला ओळखतोय आपण. आय नो तुम्हाला बोलावं असं नसेल वाटत, कारण खूप डीप सायलेन्स मध्ये आपण, इन्क्लुडिंग मी, एकदम डीप सायलेन्स मध्ये आपण केलेलं होतं. पण तरी आपले बेनिफिट शेअर करूया आपण इथे, की जेणेकरून लोकांना लक्षात येईल की अरे, बाकी सगळं करत असताना हे तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा, दिवसभरामधला आपण किती पार्ट दिलाय याच्यासाठी. मी सांगितलं मिनिमम 2 तास. अर्थात नुसतंच बसायचंय असं नाही मेडिटेशन मध्ये. त्याच्यामध्ये आपण काहीतरी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की काय काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. प्लीज रेज युअर हँड्स, हात रेज करून तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा. दॅट्स ब्युटिफुल मीनाजी. येस विजया, उर्मिला. मला भरपूर बोलायचं. सॉरी. येस विजया, बोला. म्हणजे मेडिटेशनचा फायदा असा झाला, ते तुझं आहे तुझपाशी, माझी आहे माझ्यापाशी. म्हणजे आपण जगाचा खूप विचार करायचो तेव्हा. तर आता मेडिटेशनमुळे असं झालं, बरं जगाचं तुझं तुझ्याजवळ ठेव बाबा, माझं माझ्याजवळ. म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायची सवय लागलेली आहे. नंतर आपण गॅस जवळ डेली आपण दूध तापवायला थांबतो आणि हमखास 99% ते दूध कायम ओतू जात असतं. आपल्याला त्याची खूप चीड येते आणि खूप संताप. म्हणजे ओटा दूध गेलं त्याचं काही वाटत नव्हतं, पण ओटा पुसायचा फार कंटाळा. पण आता दूध जरी ओतू गेलं, चला इट्स ओके, जाऊ दे, कोणामुळे झालं, तूच केलं ना बाई, तूच ऍक्सेप्ट कर ना. म्हणजे ती ऍक्सेप्टन्स वाढली, चिडचिड आपोआप कमी झालीये. नंतर ती म्हण आहे ना, राईचा पर्वत होणे, तर ती म्हण उलटी झालीये. पर्वताची आता आपण राई करायला लागलोय. नंतर एखादं काही दुखणं खुपणं झालं आपलं शारीरिक, तर लगेच डोक्यात विचार येतो, अरे डोकं दुखतं, ब्रेन ट्युमर तर नसेल हिचं. म्हणजे कुठल्याही लेवलला ते आपले विचार जायचे. आपण विचारही करू शकत नव्हतो. पण आता काय होतं, तो पॉइंट घ्यायचा, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह, बस. त्याच्यापासून डायरेक्ट म्हणजे त्या विचारांपासून इतकी अशी मुक्ती होऊन जायची. म्हणजे फक्त इट्स ओके ह्या 2 शब्दांवर आयुष्य येऊन थापलेलं आहे. आणि खूप छान, एकदम अमेझिंग वाटतंय मेडिटेशनमुळे. खूप शांतता वाटते. ब्युटिफुल, अमेझिंग, हाऊ ब्युटिफुल, राईट. और जर हे अनुभवलंच नाही तर एवढे डीप एक्सपिरियन्सेस येणार आहेत लाईफ मध्ये कुठून? ट्रस्ट मी, कुठूनच नाही मिळणार. येस उर्मिला. आजचं मेडिटेशन सकाळचं पण खूप छान, आणि आता तर म्हणजे बोलावं वाटत नव्हतं. पण खरं सांगू, हे आम्ही 4 महिन्यापासून हे मेडिटेशन करावं, म्हणजे सगळ्यांनीच केलं पाहिजे. अर्थात खूप 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 फायदे आहे, म्हणजे जेवढं सांगू तेवढं कमी आहे. मी तशी थोडी अशी पटकन चिडणारी होतं, माझं व्यक्तिमत्व. पण ज्यावेळेस मॅडमच्या संपर्कात आले, मी थोडी थोडी नाही, मी खूप शांत झाले. आणि घरात पण काही गोष्टी जर होणार असेल, पूर्वी असं ताईंनी जसं सांगितलं, दूध उतू गेलं तरी अरे असं होऊन जायचं. आता नाही, ओके गेलं ना, पुसून टाकू. किंवा सासूबाईंनी मला काही विचारलं ना, तर मी पटकन रिॲक्ट व्हायचे. कारण ते थॉट होते ना आधीचे, 35 वर्षापूर्वीचे. ते ना मॅडम एकदम असे खाली बसले. काय झालंय त्यात? कधी-कधी मीच विचार करते, मी एवढी कशी बदलली? म्हणजे आता बाई जरी मला काही म्हटल्या, तरी मी रिॲक्ट नाही, ओके ठीक आहे बाई, आपण करू नंतर. एवढी शांत उर्मिला झालीच कशी हेच मला कळत नाही. आणि एवढी मी शांत बोलते.
आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे माझे मिस्टर माझ्या शेजारी येऊन बसतात ना, हा मला एवढं मिरेकल आहे. खूप खूप काही मिळालंय, खूप काही घेतलंय आणि खूप मॅडम म्हणतात घ्या, घ्या, घ्या. पण आता असं वाटतं ना, यार आता थोडंसं राहिलंय बरं का, ते पण संपत चाललंय. खरंच खूप थँक यू. आणि आजचं तर एवढं छान होतं ना, मी ज्यावेळेस डोळे उघडले ना, मला पूर्ण विष्णू असे डोळे केले ना, पूर्ण विष्णू भगवान तो जो त्यांचा पेहराव आहे ना, दागिने वगैरे, तो डोळे असं केलं. अजूनही मला असं होतंय, की ते उघडल्यानंतर मला असं ते अ, मूर्ती पूर्ण दिसली. त्याच्यामुळे मी तुम्हाला लिहिलं होतं, की खूप शांत वाटतंय. खूप सुंदर. थँक यू. थँक्यू सो माझी मच. फॅमिली आली याच्यामध्ये हेच मला खूप प्राऊड आहे मॅडम. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. येस. येस, बीनाजी. सो मेडिटेशनमुळे ना मला असं वाटतं की आय कॅन क्रिएट पॅराडाईज नो वेर एव्हर आय एम लाईक means heaven on earth, like it's like nobody can affect me na in any way, like. And थोडीशी असं वाटते की ती कशी म्हटली ना उर्मिलाला असं का वाटते, तेव्हा मला पण असंच वाटतं की मी का कोण बीनाला असं का वाटते. आय मीन आय डोंट थिंक अबाउट माय सेल्फ. असं वाटतं की बीनाला राग आलाय, मला नाही राग आलं ना. मी लाईक एक डिटॅचमेंट आलं ना, ते काय पण झालं तर ते तिला आलं, मला नाही आलं. मग त्याच्यामुळे खूप सोपं असतं ना. आणि आपण कुठल्याही सिच्युएशन मध्ये प्रेझेंट मोमेंट मध्ये राहू शकतो ना, आणि एन्जॉय करू शकतो. आणि पास्ट बद्दल काय एवढं विचार होत नाही, रोग येत नाही, आपलं फॅमिली रिलेशनशिप्स प्रॉपर होतो, प्रॉस्पेरिटी येतो. मग कशाला करायलाच पाहिजे ना, प्रत्येक माणसाने करायला पाहिजे मेडिटेशन. एब्सोल्युटली, इट इज द नीड. अभी बहुत इट इज. बहुत ज्यादा नीड है. इट इज अ रिक्वायरमेंट. म्हणजे डेली लाईफचा हिस्सा हा हवाच. हो. म्हणून आपण सगळ्यांसाठी फ्री मेडिटेशन हा आपला अर्धा इट तास इज इट इज लाईक आपण कोणाला म्हणजे पुअर लोकांना पैसे दिले तर काय फरक नाही, पण त्यांना मेडिटेशन शिकवलं ना, दॅट इज लाईक मोर बिगर दॅन गिव्हिंग मनी. लाईक यू टीच पीपल हाऊ टू कनेक्ट टू बाकीच्यांना देमसेल्फ, कनेक्ट टू गॉड. बाकीच्यांना ठीक आहे, आपण बाकीच्यांना शिकवू ना शिकू, स्वतः सध्या स्वतः शिका. आणि जसं उर्मिला म्हटल्या, फॅमिली आपल्यामध्येच काहीतरी चेंजेस, आपले व्हायब्रेशन चेंज झालेले असतात, डेफिनेटली चेंज झालेले असतात. आणि आणि वातावरणच अगदी बदलतो ना, आपण कुठे पण गेलं ना तर ते वातावरण बदलतो तिकडे, म्हणजे एक शांत वातावरण होतं. अमेझिंग, यही चाहिए. दिस इज द, मी तर म्हणते दिस इज द अर्निंग. हे आपल्या लाईफ इथं रिच व्हायचंय, आपल्याला इथं श्रीमंती गाठायची आहे. इथे हो, बाकी सगळी श्रीमंती आहे, फिजिकल श्रीमंती सगळ्यांच्याकडे आहे. ते तो श्रीमंती गेला तरी आपल्याला भीती वाटणार नाही, मेडिटेशन आपल्याकडे असलं तर. तर एक्झॅक्टली. म्हणजे परत ते आणू शकतो आपण, कीप सगळं गोईंग. सगळं जे काही कोणी आणू शकतो. अजूनही जे कोणी अजूनही करत नसतील तर प्लीज दररोज मेडिटेशनला येत जा. स्वतःला जमत नसेल, आपण इथे दररोज गाइडेड मेडिटेशन करतो, सो डू कम. येस उर्मिला, बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मेडिटेशनमुळे, डीएमई मुळे जे काही आपण कोर्सेस केले त्याच्यामुळे खूप म्हणजे छोटा का होईना आपल्याला जाणवतो तो बदल. खूप छान झाला. म्हणजे आधी जे गॉसिपिंग्स होते आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण डोकं लावायचं ते खूप कमी झालंय. मनी साधनामुळे सॉरी मौन साधनेमुळे पण खूप फरक झालेला आहे. म्हणजे दिवसभरात आपण जेवढे 15 लोकांबरोबर कॉलवर विनाकारण इकडच्या तिकडच्या गप्पा मारायचं, ज्याचं काही तथ्य नसायचं, ते कमी झालंय सगळ्यात महत्वाचं. आणि जी आतून शांतता म्हणतो आपण, की जेव्हा आपण मेडिटेशन करतो, की आपलं लक्ष कुठेही भटकलं, पुन्हा त्या श्वासावर आपण केंद्रित करायचं. तसंच झालेलं आहे, की समोर 10 गोष्टी येतात. आपण भटकायच्या म्हणजे भटकण्याच्या याच्यातच असतो, पण परत लक्षात येतं, अरे आपलं एम हे नाहीये. आपल्याला भटकायचं नाहीये. परत आपण आपल्या गोलकडे येतो. म्हणजे बरेच चेंजेस झाले. इव्हन आता आम्ही नगरचे लोक आहेत. आमचं बोलण्याचं टोनच असं आहे, की समोरच्याला बऱ्याचदा असं वाटतं, की हे भांडतायत. पण आम्ही भांडत नसतो. पण मी ह्या सगळ्या सेशनमुळे ते टोन पण माझं चेंज झालंय बऱ्यापैकी, की बाबा एक पोलाइटनेस आलाय. आधी आम्ही असं थोडंसं मोठ्या आवाजात बोलायचो. ती सवयच होती आमची. पण आता त्याच्यामध्ये थोडंसं पोलाइटनेस आलंय, थोडी शांतता आलीये. आणि म्हणजे भलेही खूप लोकांना असं जाणवत नाही, की माझ्यामध्ये चेंजेस आले. पण जे जेन्युइन लोकं आहेत, जे थोडे लोकं आहेत, त्यांना कळतंय, की अरे हिच्यात हे चेंजेस कसे आले. इव्हन जो ग्लो आहे, तो फक्त वरचा नाहीये आपला, तो आतून एकदम असं म्हणतो ना आपण निखरून निघतोय. म्हणजे थोडं-थोडं का होईना तो ग्लो येत चाललाय आपल्या सगळ्याच गोष्टींमध्ये. हे खूप छान मला म्हणजे मी बघितलंय. आणि म्हणजे
कुठलीही सिच्युएशन असू दे. आधी जसं म्हणतात चिडचिड व्हायची, हायपर व्हायचो, लगेच प्रत्युत्तर, लगेच रिएक्शन्स जे जायचे. ते रिएक्शन्स ॲक्शनमध्ये चेंज झाले. शांत राहण्याची पेशन्स वगैरे हे सगळं आहे. ते सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आल्यात आणि हे खूप जाणवतं मला. सो हे सगळे सेशन मी सांगते सगळ्यांनी करावे आणि मॅडम रोज काही ना काही नवीन गोष्टी आपल्याकडे घेऊन येत असतात. म्हणतो ना आपणच इम्प्लिमेंट करत नाही, आपणच त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जवळ असून आपण अजून दुसरीकडे काहीतरी वेगळं शोधायच्या प्रयत्नात असतो. तसं नाही करायचं. आता हे पण मी म्हणजे जरी मी असलं तरी मी मॅडमचे कुठले ना कुठले व्हिडिओज मी बघत असते, सेशन बघत असते आणि मॅडमला ऑब्झर्व्ह करत, अरे कसं काय मॅडममध्ये म्हणजे मॅडमनी याच्यासाठी किती म्हणजे आपण म्हणतो ना तपश्चर्या किती केली असेल. हे सगळं म्हणजे सहजासहजी भेटत नाही. म्हणतो ना आपण चुकीच्या गोष्टींकडे आपण पटकन जातो. पण ज्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे जायला म्हणजे खूप वेळ लागतो. आता साधं उदाहरण आहे. माझा एक फ्रेंड आहे, त्याला झोप येत नाही. मी त्याला सांगितलं असं आहे, मेडिटेशन कर. मी तुला हवं तर लिंक पाठवते, तू येत जा वगैरे. नाही, तो डॉक्टरकडे गेला. तो टॅबलेट्स घेतोय, पिल घेतोय झोप येण्यासाठी. मी म्हटलं याने तुझ्या बॉडीवर परिणाम म्हणजे त्याला आपण कुणालाही चांगलं सांगायला गेलो तर ते पटत नाही लोकांना. सो ठीक आहे, आपलं काम आहे सांगायचं, बाकी घ्यायचं की नाही ते हे. आपण फोर्स तर नाही करू शकत. म्हणजे सांगायचा उद्देश काय की चांगल्या गोष्टींकडे आपण लवकर जात नाही. चुकीच्या गोष्टी कोणी सांगितल्या म्हणजे शॉर्टकट मार्ग शोधायला म्हणजे सगळेच रेडी. आधी मीही तसंच करायची. पण मी ते शॉर्टकट सोडले आता आणि भले लाँग टर्म असेल, पण तो लाँग टाईम माझ्यासाठी सेफ असणार आहे. असे मी वे शोधतीये. सो हे सगळं ह्या सेशन्स मधनंच झालंय. त्यासाठी थँक यू सो मच मॅम. थँक यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. येस सुनीता. नमस्कार मॅडम. नमस्ते. मेडिटेशन मॅडम कधी आधी मी केलंच नव्हतं, खरंच सांगते. मेडिटेशन करावं, मेडिटेशन म्हणजे श्वासावर कंट्रोल ठेवा, असं तसं सगळं ऐकलं होतं. खूप महत्वाचं आहे असंही माहिती होतं, पण कधी केलंच नव्हतं. आत्ता DME जॉईन केल्यापासून आणि तुमच्याकडे जॉईन झाल्यापासून मी करते मेडिटेशन. ते पण कधीतरी होतं, कधी नाही होत, पण मोस्टली ट्राय करते, प्रयास करते करण्याचा. खरंच खरंच खूप शांत वाटतं आणि मेडिटेशनमुळे विचार थोडेसे करण्याची आपली हे बदललेली आहे. थोडंसं कुठेही रिॲक्ट होणं हे किंवा काय असं थोडंसं विचार करतो माणूस, काय कसं बोलावं किंवा काय करावं. आणि खरंच खूप शांत आणि छान वाटतं. ब्यूटीफुल, अमेजिंग, हाउ ब्यूटीफुल. अदरवाइज लाईफ ऐसी आई थी ऐसी ही चल जाएगी, है ना. रिएक्शन मध्ये आली, रिएक्शन मध्येच तशीच जाईल. येस स्वातीताई. मेडिटेशनने इनर पीस जो आहे ना तो खूप प्रचंड मिळतो. म्हणजे आतमध्ये जी आपली लिटरली आतमध्ये आता तर हे डीप लेवलला जे श्वास चालू आहे त्याच्यामुळे तर आम्ही कोणत्या दुनियेत पोचलोय तेच आम्हाला कळत नाहीये. म्हणजे आता आपण किती लेवलला म्हणजे इतके दिवस ह्या श्वासाचं काहीच महत्व नव्हतं. जे आता एक सेकंद पण तो श्वास म्हणजे काय झालाय ही मेडिटेशनने कळायला लागलेलं. म्हणजे आपला ब्रेन, आपलं हृदय ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आतले इनर ऑर्गन सुद्धा आपल्याला किती रिस्पॉन्स देत आहेत हे ह्या डीप लेवलच्या मेडिटेशनने कळायला लागले. आणि खरोखर म्हणजे इतकी आवश्यकता आहे मेडिटेशनला की म्हणजे सगळ्यांनी स्वतःसाठी जगायचं असेल तर खरंच हे 15-20 मिनिटं रोज करणं खूप गरजेचं आहे. जे मी सगळ्यांना कळकळून सांगेन. आणि ह्या डीप लेवलच्या मेडिटेशननी खरोखर मॅडम खूप इतकी इनर पीस जो आहे हा शब्द फक्त इनर पीस वाटत होता पण तो आता जाणवायला लागला. म्हणजे खूप छान वाटतंय. दुनिया आपल्यातली जी ओळखायला लागलोय त्याच्यातली खूप छान वाटते. थँक्यू व्हेरी मच. क्या बात है, हाउ ब्यूटीफुल लाइफ इज. और क्या चाहिए. खरंच म्हणजे मस्ती सगळं. मेंदूला तर म्हणजे मेंदू तर आपला एवढा शांत रिॲक्शन देतोय ह्या गोष्टीच म्हणजे मला खूप प्राऊड फील होते की आपण इतक्या डीप लेवलला शांत कसं झालो. म्हणजे मेंदू रिॲक्ट करतोय ही कल्पना हे सुद्धा होत नाहीये. इतकं डीप लेवलला शांतता मिळत चालली. थँक्यू व्हेरी मच. येस डॉक्टर अस्मिता.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मेडिटेशन म्हणजे मला तरी वाटतं की आपल्या श्वासाला, हृदयाला दिलेले ग्रॅटिट्यूड आहे. कारण ते इतकं ना अगदी आपला जन्म होणार, अगदी बीज तयार होणार तेव्हापासून ते वर्क करत असतं आपल्यासाठी. पण त्याच्याकडे आपण कधी लक्षच देत नाही. ते येतोय श्वास, जातोय. आपण रोजचा श्वास घेतोय, सोडतोय. आपलं हृदय धडकतं, त्याच्याकडे लक्ष देत नाही. पण मेडिटेशन करताना ना मला असं जाणवतं की मी जेव्हा असे शांत डोळे बंद करते तेव्हा असं वाटतं की त्या श्वासाला मी थँक्यू म्हणते, त्या हार्टला थँक्यू म्हणते. ते इतक्या आनंदाने ना ते माझ्यासोबत असतात की येणारा आणि जाणारा श्वास, ती धडधड, असे छान ते लयबद्ध जी हार्टची धडधड असते ना ती जाणवते. की असं जाणवतं की त्यांना मी ग्रॅटिट्यूड करते आणि तेही इतक्या आनंदाने स्वीकारतेत की थँक्यू म्हणजे माझं कोणीतरी अस्तित्व समजावून घेते. कारण आपल्याला वाटतंय ना की आपण काहीतरी केलं की बाबा आपलं जाणीव व्हावी माणसांना की मी करते, मी करते. पण त्या हृदयाला आणि श्वासाला कधी असं वाटलंच नाही. तरी ते वर्क करत असतं. तसं आपण जेव्हा मेडिटेशन करतो त्यांना ते आपण मनापासून केलेलं ग्रॅटिट्यूड आहे. आणि ते माणसाने प्रत्येकाने करावं मेडिटेशन असं वाटतं मला. Beautiful. Amazing, amazing, Dr. Sintra. Thank you so much. Amazing. गुड मॉर्निंग. Yes, good morning, Chitratai. मेडिटेशन म्हणजे काहीतरी फार मोठं असं जे पूर्वी मला वाटायचं ते मेडिटेशन 4 महिन्यापासून जेव्हा आपण करतोय तेव्हा कळलं की मेडिटेशन म्हणजे फक्त प्रेझेंट मध्ये राहणं. कायम आपण एक तर पास्ट मध्ये किंवा फ्युचर मध्ये राहत होतो ते सोडून आता फक्त प्रेझेंट मध्ये कसं राहायचं आणि आहे तो श्वास कसा एन्जॉय करायचा. कारण जे फुकट मिळतं त्याची आपल्याला कधीच किंमत नसते. जसं आता उर्मिला म्हणाली तसं आपली एनर्जी ड्रेन व्हायला किंवा काय व्हायला काहीच करावं लागत नाही. पण जे काहीतरी मिळवायचं असतं तेव्हा आपल्याला खूप एफर्ट्स लावावे लागतात आणि करावे लागतात. आणि त्यामुळे इथे आल्यावर कळलं की जो श्वास आपला अगदी लहानपणापासून आपोआप होत होता ज्याच्याकडे आपण कधीच स्वतःहून लक्ष नाही दिलं. कामाच्या तर ह्याच्यात आपण नेहमी प्रत्येक जण म्हणतो की मला श्वास घ्यायला वेळ नाही. कारण तो आपोआप होत असतो. मला त्याच्यासाठी वेगळा वेळ नाही काढावा लागला कधीच. पण आता आपल्याला समजते की श्वास मुद्दाम घेणं किंवा त्याच्यावर लक्ष देणं ह्याच्यातून काय काय आपल्याला मिळू शकतं. आणि प्रत्येकाने इथे येणाऱ्यांनी ते अनुभवलंय. आता आपली रिॲक्शन ही रिॲक्शन न राहता रिस्पॉन्ड व्हायला लागले. पूर्वी कोणाचं ऐकायचं म्हणजे हे माहिती नव्हतं तर आता आपल्याला ऐकायची सवय झाली. त्याच्यानंतर विचार करून उत्तर द्यायची सवय झाली. हा बदल एका क्षणात घडलेला नाहीये. त्यात स्वतःवर आपण आज 1.25 वर्ष काम करतोय. आणि हील माय इमोशन मध्ये आपण पहिल्यांदा हृदयाशी बोललो, हृदयाला जाणून घेतलं, हृदयाला काय हवं हे आपल्याला कळलं आणि तिथे सगळं सुरू झालं आपली जर्नी श्वासाची. किंवा मॅजिकल हिलिंग मध्ये 6 सेकंड्स पॉज ह्याच्यातून कळलं की आपल्याला पहिलं ऐकायला पाहिजे. म्हणून नवविधा भक्तीमध्ये पण पहिली येते ती श्रवण भक्ती. म्हणजेच काय तुम्ही ऐका आणि नंतर बोला. पण आपण कायम बोलतच राहिलो सगळेच जण बोलण्यातच पुढे. मग हे हळूहळू हळूहळू आपल्याला इथे सगळं कळलं आणि इम्प्लिमेंट जसं जसं करत गेलो तसा तसा स्वतःमध्ये बदल झाला. परवा आपल्या मनी साधनामध्ये आपण सगळे शिकलो की फार सोशल मीडियामध्ये आपण अडकून राहतो. ते डोपामाइन मिळतं 2-2 तास जातात. मी डिस्कनेक्ट केलं स्वतःला. सोमवार मंगळवार मला फोन आले, काय झालं तुझे स्टेटस दिसत नाही, तू आमचे स्टेटस बघत नाही. म्हणजे एक स्टेटस म्हणजे एक सिम्बॉल झालंय की ही व्यक्ती आहे. मग आपण त्याला काही विचारू न विचारू स्टेटस दिसत. पण स्टेटस नाही दिसला तर त्यांना भीती वाटली की नक्की काय झालं. फोन आले मला त्याबद्दल, स्टेटस दिसत नाही मॅडम, तुमचा स्टेटस दिसत नाही. हे इतकं स्वतःला छान वाटलं आणि प्राऊड फील आहे की मला एवढा वेळ मिळाला
स्वतःला करण्यासाठी. आणि अधिक महिन्यात अधिकस्य अधिकम फलेत. माझी वैजयंती माला, मला खूप इच्छा होती 108 मण्यांच्या 108 माळा, आणि त्या 2 दिवस झाल्या. प्राऊड फील वाटलं मला, की जो आपला अमूल्य वेळ ड्रेन होत होता कुठेतरी, ज्याच्यातून काहीच आपण अचीव नाही करत आहोत, ते खूप मोठं लागलं मला. म्हणजे कळलं किती आपण वेळ वाया घालवत होतो, आणि वेळ ही एकदा वेळ गेलेला परत येत नाही हे सगळ्यांना माहितीये, तरी आपण तो त्या सोशल मीडियावर वाया घालवतोय. आणि तो थांबला 2 दिवस. मी रविवारीच लगेच म्हटलं आता वायफाय फक्त कामापुरतं. जरी व्हॉट्सअप उघडलं तरी मेनच बघायचं, लगेच वायफायच बंद. म्हणजे काय येतंय वाजलं हे बघायचंच नाही. आणि स्वतःला ते खूप छान फील होते. आणि किती आपण म्हणजे स्वतःवरच काम करतोय प्रत्येक जण. आणि आनंद वाटतोय सांगायला की आम्ही जे हँडरायटिंग रिच्युअल, जे झोप ही खूप आपली महत्वाची आहे, काल आम्ही सगळ्यांनी त्याचे 100 डेज पूर्ण केले. आणि इतकं स्वतःलाच प्राऊड फील आपल्याला होते की हे मी करू शकते, करायचं म्हटलं तर करू शकते, आणि काही नाही म्हटलं की काहीच नाही होत. तर हे सगळं इथे आल्यावर स्वतःवर काम करणं, स्वतःशीच बोलणं, आणि त्यामुळे कोणी मला फोन करो कोणी न करो आपल्याला काही आता फरक पडत नाही, कारण मला माझ्यातच राहण्यात इतका वेळ जातो आणि छान वाटतं. त्यामुळे कोण काय करतंय कोण नाही काही त्याच्यात इंटरेस्ट राहिलेला नाही आपल्याला आता. आणि मनी साधना म्हणजे चेरी ऑन द केक आहे, एवढंच मी सांगेन. आणि मेडिटेशन खरंच कधीच केलेलं नाही आपण, खूप सामान्य होता. आणि मेडिटेशन करताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, येतात ते आवाज ऐका, आणि तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष द्या. कधी कधी आपण श्वास घेताना अगदी इथे पक्ष्यांचा किलबिलाट सुद्धा मला ऐकू येत नाही, पण तेच जेव्हा मॅडम म्हणतात आता तुम्ही परत या तुमच्या दुनियेत, तेव्हा तो पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. म्हणजे तो असतोच, पण काय ऐकायचं काय नाही हे सगळं आता स्वतःच्या स्वतः आपण ठरवतोय, आणि ते स्वतःच्या स्वतः घडतंय. हा खूप मोठा बदल आपल्यात झालेला आहे, तो जाणवतो. भले तो दुसऱ्याला जाणवू दे नको, किंवा काहींना नाही ते एक्सप्रेस नसतं करायचं की तुमच्यात छान बदल झालाय, हे सांगण्याची तर त्यांची. आणि आपल्याला काहीच कंपॅरिझन करायचं नाही, कोणी कौतुक करावं म्हणून आपण करत नाही, तर हे आपल्या स्वतःसाठी आहे, स्वतःच स्वतः केलेलं कौतुक आहे म्हणजे मेडिटेशन. कारण माझा श्वास आहे, माझं हृदय धडकतंय म्हणून मी आहे, तर ते फक्त ऐकायचंय. आत्ता जसं तुम्ही सांगितलं की पॉज घ्या आणि त्याला ऐका, नाहीतर मग ते जर थांबलं, त्यांनी पॉज घेतला तर काय होईल. त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट ठेवूया, जे जे फुकट मिळालंय, जे जे परमेश्वरांनी दिलंय त्याचा रिस्पेक्ट करूया. मग आपली बॉडी कशीही असू दे त्याच्यावर प्रेम करूया. कोण किती काय आहे नाही, मी छान आहे, बस मी छान आहे. कोणी मला आता म्हटलं तुमची साडी सुंदर आहे, मी म्हणते मी छान आहे, त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर पण हसू येतं. म्हणजे ते कोणाला हसायला मिळत नाही ते सुद्धा हसायला लागतं. म्हणजे आपण एक आनंद देण्याचं साधन होतोय, ह्याच्यातही खूप आनंद मिळतो. आणि मॅडम भरभरून देतात, सगळ्यांनी या, भरभरून घ्या, फाटक्या झोळ्या शिवा, फाटू देऊ नका. आणि मग बघा काय प्रगती होईल. ते महिन्याभरातच प्रत्येकाला जाणवेल की माझ्यात काय प्रगती झाली स्वतःच्या स्वतःमध्ये. खूप छान मॅडम, थँक्यू सो मच मला एवढं बोलायला दिल्याबद्दल. आणि किती सांगू आणि किती नाही असं होतं, कारण ते आपण अनुभवतोय. त्या हँडरायटिंग रिच्युअल आपण नाईटची करतोय, पण आपल्या घरातले जर झोपतायत शांत, तर काय आणखीन हवंय आपल्याला. आपल्याला तेच ना की आपण सगळं करतो, स्वतः करतो, स्वतःवर हे करतो, पण समोरच्याला नाही समजत. पण युनिव्हर्स पण एवढं प्रेमळ आहे की तू करतेस ना, चल तुझा फायदा तुझ्या घरातल्यांना पण करून देतो. हे हे मिरॅकल आहे खरोखर आपल्या आयुष्यात घडत असलेलं मिरॅकल आहे. खूप छान, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच. येस, मणी साधनामध्ये आपण
फक्त पैशाबद्दल नाही काम करत आहे, कुठल्या टेक्निक नाही वापरत आहे, तर आपण आपल्या स्वतःवरती काम करतोय, स्वतःच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावरती काम करतोय. आणि एवढं जर आपण स्वतःवरती काम केलं तर लाइफ में मैजिक होके रहेगा कि नहीं? राइट? होगा, ऑफकोर्स होगा, 100% होगा. इट्स ब्युटिफुल. थँक्यू सो मच फॉर दिस कनेक्शन. या शांततेमध्ये, या पीस मध्ये आपला दिवस आपला स्पेंड करायचा आहे आणि दर दिवशीचा करायचा आहे. ऑल राईट एव्हरीबडी, थँक्यू सो मच. थँक्यू टीम, थँक्यू सो मच. भेटूया पुन्हा उद्या आपण याच एनर्जी सोबत. थँक्यू. मॅडम मी एक शेअर करेल, येस. म्हणजे ह्या मेडिटेशन किंवा हे म्हणजे आपल्या दुनियेत आपण जेव्हा यायला लागलो, पण आजूबाजूची दुनिया पण आपल्यासारखी झाली, ह्या गोष्टी खूप जाणवायला लागल्या. म्हणजे मला जितके आता मी गेट टुगेदर करून आले, परत त्याच्यानंतर म्हणजे फ्रेंड्स हे ते किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा प्रत्येक जण भेटतो तो फक्त श्वास, मेडिटेशन आणि ह्या गोष्टींवरच विषय आमचे चालू आहेत. म्हणजे मला इतकं त्या गोष्टीचं प्राऊड फील झालंय की म्हणजे आपलं आजूबाजूचं सराउंडिंग पण त्या गोष्टीला इतकं तयार झालंय की म्हणजे माझी बहीण, तिला मी सांगत होते की हे कर ते कर, म्हणजे तिला दुसरा गुरु भेटलाय, पण ती पण त्याच गोष्टी म्हणजे आमच्या आता गप्पा चालतायत. म्हणजे प्रत्येक मैत्रिणी बरोबर भेटलो तेव्हा सुद्धा म्हणजे मला सांगायचं इतकंच तात्पर्य. म्यूट झालात तुम्ही. हॅलो, हा येस येस. आता येतं का? हा नाही, मला इतकंच सांगायचंय की म्हणजे आपलं जेव्हा विश्व बदलतं ह्या श्वासाच्या रिलेटेड, त्यावेळेस आपल्या आजूबाजूचं पण सराउंडिंग कसं बदलतं. म्हणजे आज माझ्या फॅमिली मेंबर सोबत किंवा माझ्या मैत्रिणींसोबत इतका अनुभव येतो की आम्ही जेव्हा पण एकमेकींशी कोणाशीही मी फोन करायला जावं तर ह्या श्वासा रिलेटेडच गप्पा आमच्या कंटिन्युएशन मध्ये चालू आहेत. म्हणजे कालही मी माझ्या एका बहिणीशी बोलत होते, जवळपास आम्ही 3 तास गप्पा मारल्या, पण पूर्ण मेडिटेशन आणि श्वासावरच. म्हणजे परत विपස්සना आहे ते, म्हणजे प्रत्येक जण जो मला भेटतो तो मेडिटेशन आणि विपස්සना किंवा म्हणजे त्यांनी केलेल्या मेडिटेशनचे कोर्सचे फायदे किंवा कसं, अरे म्हणजे मला ही जाणीव झाली की श्वास म्हणजे आपल्याला आता कुठेही जा, अध्यात्म घ्या, काहीही घ्या, ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त श्वास ह्या गोष्टीवर सगळा फोकस्ड आहे. आणि म्हणजे आपली दुनिया आज म्हणजे तुम्ही जे मेडिटेशन घेतलं त्याच्यामध्ये खरोखर म्हणजे श्वासच हे, जसं अस्मिता मॅडम बोलल्या की आपलं जसं बीज तयार होतं तेव्हापासून आपण श्वास घेत असतो. म्हणजे मला नीट तेवढं एक्सप्लेन नाही करता आलं, पण मला एवढंच सांगायचं की आजूबाजूची दुनिया सुद्धा ह्याच गोष्टी रिलेटेड बोलायला लागली आहे. ह्याचं मला खूप जास्त आनंद आणि हे झालेलं आहे की म्हणजे प्रत्येक जण भेटतो तर ते त्याच गप्पा आमच्या कंटिन्युएशन मध्ये चालू आहेत प्रत्येक. थँक्यू. येस. कल्पना पवार यांचा एक क्वेश्चन आहे की प्रेग्नंट लेडीसाठी काही वेगळं मेडिटेशन आहे का? डेफिनेटली त्याच्यासाठी, जर प्रेग्नंट असेल तर त्याच्यासाठी अजून फोकस मेडिटेशन असतं की जिथे बेबीसाठी आणि स्वतःच्या मदरसाठी, स्वतःच्या स्वास्थ्यासाठी मेडिटेशन असतं. पण त्यांनी पण एवढंच फक्त मेडिटेशन केलं तर कॅन यू इमॅजिन जे नवीन जो जन्माला येणार आहे तो किती सुंदर असेल. फिजिकली सुंदर नसेल पण त्याचं सोल, त्याचं अस्तित्व हे किती सुंदररित्या होऊ शकतं. कॅन यू इमॅजिन? तो डेफिनेटली अशा व्यक्तीने तर 100% मेडिटेशन हे हवंच. आणि आपल्यासारखंच मेडिटेशन केलं त्यांना इथे घेऊन या, DME घेऊन या, त्यांना मेडिटेशन त्या नक्की करू शकते. ऑल राईट, थँक्यू सो मच एव्हरीबडी. थँक्यू सो मच फॉर अ पीसफुल वंडरफुल शेअरिंग. थँक्यू. लव्ह यू ऑल एव्हरीवन. थँक्यू टीम. थँक्यू सो मच.